नोव्हेंबर 2019ला याचे प्रयोग आम्ही सुरू केले होते. तेव्हाही रसिकांनी या नाटकाला फारशी दाद दिली नव्हती. मग कोरोना सुरू झाला आणि मग लॉकडाऊनमध्ये 75 प्रयोगानंतर 30 लाख रुपयाचं नुकसान सोसून हे नाटक तेव्हा बंद झालं. त्याच्यानंतर हे अजरामर नाटक मराठी रंगभूमी 150 वर्ष जुनी, जगातली सर्वात सक्षम मराठी रंगभूमी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर हे सर्वांना कळलं, पण नेमकी अभिजात भाषा म्हणजे काय, ती कशी असते, ती कानटकरांनी अशा नाटकांमधून लिहून ठेवली. नाटक कसं असावं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हिमालयाची सावली. त्याचा ग्राफ कसा असावा, गोष्ट कशी घडत झाली, 3 अंकी नाटक आणि फक्त 4 प्रवेश आहेत. सूट ब्लॅकआउट नाहीये. अख्खा पहिला अंक 1 प्रवेश, अख्खा दुसरा अंक 1 प्रवेश. केवळ पॅरालिसिसचा अटॅक येतो, मधला गॅप आहे म्हणून 1 ब्लॅकआउट, एकमेव ब्लॅकआउट. इतकी दर्जेदार भाषा काय होती मराठी भाषा. 1910 ते 1920चा कालखंड आहे हा. काय प्रचंड महर्षी कर्व्यांसारखी माणसं या महाराष्ट्रात होऊन गेली. समाजकारण कसं करावं, सगळं घरादारावर तुळशीपत्र ठेवणं, या वाक्याचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर हिमालयाची सावली. आणि आता सगळेजण उलट करतात. कार्यकर्त्यांच्या घरादारावर तुळशीपत्र. पण दुर्दैवाने आज जी गर्दी झाली आहे, ही गर्दी फसवी आहे. केवळ अखेरचा शेवटचा प्रयोग म्हणून ही गर्दी झाली. ह्याची अर्धी लोक जरी याच्या आधीच्या प्रयोगांना आली असती तर कदाचित हा शेवटचा नसता. मला कळत नाही की का आवडत नाही तशी नाटकं. आपल्याला करमणूक हवी, मनोरंजन नको आहे. 9 रस आहेत, पण आम्हाला फक्त एक हास्यरसच अनुभवायचा आहे. आम्हाला दुसरे रसच अनुभवायचे नाहीत. आणि कोणी प्रायोजक मिळत नाही. सगळे प्रायोजक हलकी फुलकी विनोदी नाटकांना मिळतात. मोठमोठे बिल्डर्स आहेत, मोठमोठे वर्तमानपत्राचे मालक आहेत, चॅनल्स आहेत. अशा नाटकांच्या पाठीवर कोणीच उभं राहत नाही. पुन्हा एकदा तेव्हाही आम्ही 30 लाख रुपये आमच्या निर्मात्यांनी नुकसान सोसलं. आजही आम्ही परत एकदा तितकेच पैशाचं नुकसानीत गेलेले आहोत. आणि फक्त 20 प्रयोगात आज आम्हाला हा निर्णय अत्यंत किती आम्हाला वाईट वाटत असेल आणि सगळ्या कलाकारांना काय दुःख होत असेल, किती यातना होत असेल, तुम्ही समजू पण शकत नाही. पण आज अखेर नाईलाज आणि शेवटी व्यवसाय आहे हा. आणि आमच्यापैकी कोणीही बिल्डर नाही, आमच्यापैकी कोणी MLA नाही, नगरसेवक नाही की अफाट पैसा कमवून नाटकात घालू, असं काहीच नाही. आम्ही सगळी सामान्य माणसं आहोत. त्यामुळं अखेर अत्यंत दुर्दैवी हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. त्यामुळे कृपया कोणी म्हणू नका आता ओरडून की चालू ठेवा, कारण फक्त आपण इथे ओरडतो, प्रेक्षक येत नाहीत. परत तुमच्या या चालू ठेवा या जर आम्ही फसलो तर पुन्हा बालगंधर्वच्या पुढच्या प्रयोगाला ही गर्दी नसणार. 40 वर्षांचा 30 नाटकांचा माझा अनुभव आहे. दुर्दैव आहे, पण हे आहे, एक भयानक आहे. समाजासमोर अशा दर्जेदार नाटकं लोकांना नाही बघायची. कळत नाही मला का अशा नाटकांना गर्दी होत नाही. यापुढे कोणीही एकही निर्माता अशी नाटकं करायची हिंमतच करणार नाही. कोणीच नाही करणार. हे तुम्ही सगळे भाग्यवान आहात. अखेरचा प्रयोग तुम्ही बघितला आणि याच्या आधीचे 19 प्रयोग ज्यांनी कोणी बघितले ते भाग्यवान रसिक. पण तुम्हाला नुसतं सांगावं लागेल आता की आम्ही एक असं नाटक पाहिलं होतं. अशा नाटकामध्ये असे कलाकार होते आणि त्याची गोष्ट तुम्हाला आता एक इतिहास म्हणून सांगावी लागते. हे भयानक दुर्दैव आहे. हे चांगल्या प्रगत समाजाचं लक्षण नाही, पण आहे, हे वास्तव आहे. हे आपल्याला स्वीकारायला पाहिजे.
नुसतंच भाषेला अभिजात म्हणून दर्जा देऊन होत नाही. ती अभिजात भाषा जर ऐकायचीच नसेल तुम्हाला, बघायचीच नसेल, तर मग काहीच उपयोग नाही. पण जे रसिक प्रेक्षक आले वीस प्रयोग, त्यांचा मी आयुष्यभर ऋणी आहे की तुम्ही आलात म्हणून निदान 20 तरी प्रयोग झाले. आता पहिल्या 5 प्रयोगातच अटकावं लागलं असतं. परत एकदा मी सगळ्यांचा ऋणी आहे. तर हे नाटक थांबले म्हणजे आम्ही नाटक करणं थांबवणार नाही. आणखीन एक सांगतो, दर्जेदारच नाटक मी कायम करत राहिलो. बाळ पुरस्कर एकदा म्हणाले होते की नाटक संपल्यानंतर काहीतरी संचित बरोबर घेऊन जातो ते चांगलं नाटक. तिथे नाटक संपतं, तिथे तुम्ही आणि मी जर परत रंगले गेलो, तुमच्या लगेच डोक्यामध्ये रिक्षा मिळेल का, घरी भाजी किती संपली, हा जर विचार इमिजिएट आला तर त्या नाटकाला काही दम नाही. ही अशी नाटकं भिनलेली असतात, ही पुढचे 8-10 दिवस तरी तुमच्या डोक्यातनंच जाता कामा नये. परत एकदा सर्वांचा आभार. भेटायचं जर असेल तर VIP रूम मध्ये आम्ही सगळे कलाकार एक 10 मिनिटात चेंज करून येतो.